बालवयातील मुलींना प्रेम, विवाह व मोठमोठ्या स्वप्नांचे आमिष दाखवून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये सोलापूर शहर जिल्ह्यात चिंताजनक वाढ होत आहे। 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 423 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना नोंदल्या गेल्या असून त्यापैकी 66 मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही। सोलापूर शहरात 2025 मध्ये 106 तर चालू वर्षात 36 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले, त्यापैकी 7 मुली अद्याप बेपत्ता आहेत। दुसरीकडे सोलापूर ग्रामीण मध्ये 2025 मध्ये 2013 मुलींचे अपहरण झाले होते। यंदा 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत आणखी 79 मुली बेपत्ता झाल्या, त्यापैकी अनेक मुलींचा शोध अजूनही सुरू आहे। यातील काही मुली आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील तर काही सदन घरातील असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। मुलींना सोशल मीडियातून किंवा ओळखीच्या माध्यमातून प्रेम व लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले जात असल्याचेही दिसून येते। पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर सुरुवातीचे 4 महिने स्थानिक पोलीस शोध मोहीम राबवितात, त्यानंतर तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग केला जातो। दरम्यान शोध लागलेल्या अनेक मुली अल्पवयातच गर्भवती झाल्याच्या नोंदीही पोलिसांकडे आहेत। अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर 4 महिन्यात ती सापडली नाही तर तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे दिला जातो। प्रेम व विवाहाच्या आमिषातून बालवयातील मुलींना पळवून नेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, अशी माहिती सोलापूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांनी दिली। मुलगी शाळा कॉलेजमध्ये शिकत असताना तिच्या मित्रमैत्रिणींबद्दल पालक अनभिज्ञ असतात। सध्या आई वडिलांचा मुलांसोबतचा संवाद हरवला असून मुला मुलींच्या वागण्यातील बदल देखील त्यांना समजत नाही। अशा वेळी ओळखीतील कोणीतरी तिला खूप मोठी स्वप्ने दाखवतो आणि ती त्या मुलासोबत पळून जाते। त्यावेळी ती आई वडिलांचा, समाजातील बदनामीचा देखील विचार करत नाही। पुढे बालवयात ती आई बनते आणि पुढे किरकोळ कारणातून संसारात वाद निर्माण होतात। 2021 पासून कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी तरुणींच्या अर्जांचे प्रमाण वाढल्याचे तेथील वकील सांगतात।